Hello students, let's start our new practice set number 16. Yesterday we had learned practice set 15, that is also very easy practice set. Today open your notebooks and write down the question in practice set 16's first question. The measures of some angles are given below. Under these questions, some measurements are given. Write the measures of their complementary angle. आता बघा इथे एक 40 डिग्रीचा एक अँगल दिलेला आहे मेजरमेंट त्याचा हां तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल ते तुम्हाला शोधायचं. मग आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय आहे हे प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर कॉम्प्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन अशी आहे, इफ the sum of the two angles is 90 degree, they are known as complementary angles. जर दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री अँगल असेल तर ते दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. किती सोपं आहे. मग आता दोन मित्र आहेत, त्या दोन मित्राकडं मिळून 90 रुपये आहेत असं समजा. दोन मित्रांजवळ मिळून किती रुपये? 90 रुपये. ते झाले कॉम्प्लिमेंटरी फ्रेंड्स. आता एका मित्राकडे जर 40 रुपीज असतील तर दुसऱ्या मित्राकडे किती रुपये असतील? 50. एकदम बरोबर आहे. म्हणजे एक अँगल 40 डिग्रीचा असेल तर दुसरा अँगल कितीचा असेल? 50. आणि 40 डिग्रीचा अँगल आणि 50 डिग्रीचा अँगल हे दोन्ही अँगल मिळून काय होतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता तुम्हाला तोंडी तर उत्तर सांगता आलं ह्याचं, पण लिहायचं कसं, स्टेप कसं करायचं ज्याच्यामुळं तुम्हाला परीक्षेत छान मार्क पडतील ते आता मी तुम्हाला सांगतो. अशा प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात लेट पासून करायची. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचं आहे ते त्याची डिग्री x आहे असं कन्सिडर करायचं. अगदी सोपं आहे. मग आपल्याला एक अँगल माहिती आहे 40 डिग्री, दुसरा अँगल आहे x आणि या दोघाची ॲडिशन येते 90 डिग्री. मग आता x हे ॲडिशनमध्ये आहे तिकडं, मग आता हे 40 हे xशी ॲडिशनमध्ये आहेत, तिकडं जाऊन सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे x इज इक्वल टू 90 मायनस 40. मग x इज इक्वल टू किती आलं रे? 90 मायनस 40 50 डिग्री. आणि मग xची व्हॅल्यू आपण काय म्हणलं होतं? तर दुसरा जे काय आहे, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX. आणि आता आपल्याला xचीच व्हॅल्यू कळाली 50 डिग्री. लास्टला काय लिहावं लागेल मग? द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन अँगल ऑफ मेजर 40 डिग्री. हे जे दिले होतं 40 डिग्री, 40 डिग्री इज 50 डिग्री. संपलं. बघा बरं, सगळ्यांना आता ह्या स्टेप्स लक्षात आल्या. अगदी एका सेकंदात तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर सांगितलं, पण परीक्षेमध्ये तुम्हाला याला 2 मार्क आहेत. मग 2 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला करणं आवश्यक आहे. समजलं? जर हे एक समजलं तर ह्याच्या नंतरचे उरलेले सगळे करता येतील. करा मग लगेच, करा बरं पटापट. अरे दुसरं तर अतिशय सोपं होतं. काय आहे? 63 डिग्री. मग काय? लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल BX. पहिली स्टेप अशीच. दुसऱ्या स्टेपमध्ये इथं 63 दिलं होतं म्हणून 63 प्लस x इज इक्वल टू 90 डिग्री. मग इकडं ॲडिशन आहे, तिकडं जाऊन सबस्ट्रॅक्शन. x इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 63 डिग्री केलं, ते आलं 27 डिग्री. मग सगळ्यात शेवटी लिहायचं देअरफॉर द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन अँगल ऑफ मेजर 63 इज 27. समजलं? आता दुसरंही जर आलं तर तुमच्या सगळ्यांना आता दुसरं गणित जर तुम्हाला आलं असेल, तिसरं सोडवता येईल.
करा पटकन, मग तिसरं लगेच करून दाखवा, लगेच चौथं करा, सेम हीच स्टेप.